नमस्कार. मी राजेंद्र कानडे, लातूर, महाराष्ट्र. मी बरेच सिस्टम बघितलेले आहेत, MLM बघितलेले. पण MMM सारखं कन्सेप्ट मला कधीच मिळाला नाही. आणि हा कन्सेप्ट माझ्याकडं नाशिकचे माझे मित्र अविनाश देशमुख यांनी मला सांगितला होता, समजावून सांगितलं. सुरुवातीला खरं पाहायला गेलं तर मला कन्सेप्ट अविश्वसनीय आणि न कळण्यासारखा थोडासा विचित्रच वाटला म्हणायला हरकत नाही. पण वारंवार मी देशमुख सरांशी फोन करत, वेबसाईटचा अभ्यास करत गेल्यामुळं 3-4 भेटीमध्ये, 3-4 फोनमध्ये मला बरंच MMM कळालेलं आहे म्हणायला हरकत नाही. चांगल्या पद्धतीने कळतं. आणि हा कन्सेप्ट सरजी मावरडी यांनी साधारणतः 1995 यावेळेस रशियामध्ये मॅन्युअली चालू केला आणि तो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेला आहे. आणि चालवून बऱ्याच गरीब लोकांचं आर्थिक विषमता जी आहे किंवा गरीब लोकांची विषमता म्हणजे सर्वच लोकांची आर्थिक विषमता आहे ती कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे सर्वांना पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तोच कन्सेप्ट 2012 मध्ये आपल्या भारतामध्ये आलेला आहे. सुरुवातीला MMMचा प्रचार किंवा प्रसार काहीच नव्हता. यावेळेस साधारणतः दिवाळीच्या पिरियडमध्ये आपल्याकडे आलेला आहे 2012 मध्ये. त्यानंतर मला थोडंसं उशिरा हा प्लॅन म्हणण्याच्या ऐवजी हा कन्सेप्ट किंवा हे सिस्टम मला समजलेला आहे. आणि याच्यामध्ये मुळामध्ये उद्देश काय तर आपण कोणाला तरी मदत करणे. मदत केल्यानंतर आपण 30 दिवसानंतर किंवा 90 दिवसानंतर मदत मागण्यास पात्र ठरतो. तर मदत करताना आपण 5,000, 10,000, 20,000, 30,000, 50,000, जास्तीत जास्त 50,000 इथपर्यंतच आपण कोणाला तरी मदत करू शकतो. तर त्याबद्दल मी तुम्हाला एक कन्सेप्टच समजावून सांगतोय. या कन्सेप्टचा उद्देशच आहे की आर्थिक विषमता दूर करणे. आणि हे काही MLM नाही, हे काही मनी सर्क्युलेशन नाही किंवा कुठली कंपनी नाही. एक सोशल नेटवर्कच आहे. सोशल नेटवर्कमुळे खूप लोकांचा फायदा होतो, आर्थिक विकास घडतो, सामाजिक स्तर उंचावलं जाते. यासाठी हे आलेलं आहे. आणि याच्यामध्ये ज्यावेळेस आपण लॉग इन करतो त्या MMM बद्दल मी तुम्हाला एवढी माहिती सांगितलेली आहे. तर त्या वेबसाईटचं नाव आहे www.MMMindia.in. याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करणे वगैरे वगैरे कन्सेप्ट कसे आहे किंवा नेमकं काय समजावून MMMindia.in मध्ये गेल्यानंतर लॉग इन टू व्हर्च्युअलला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपला ईमेल आय डी टाकायचा आहे आणि ईमेल आय डी टाकल्यानंतर आपला पासवर्ड टाकायचा आहे. आणि साइन इन म्हणायचं आहे. साइन इन म्हणल्यानंतर इथे एक अटेन्शन म्हणून, अटेन्शन म्हणजे प्रत्येक वेळेस येते की हे आपल्या सर्वांसाठी काळजी घेण्याचं हे ठिकाण आहे की प्रत्येक वेळेस कोणीतरी आपल्याला मदत करतोय किंवा आपण कोणाला तरी करतोय. याच्याबद्दल काही इन्स्ट्रक्शन दिलेले, सूचना दिलेले, त्या पुढे आपल्याला प्रोसीड करायचं. ते सूचना समजावून घेणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये मुख्य 2 फंक्शन आहेत. एक प्रोव्हाइड हेल्प आणि गेट हेल्प. प्रोव्हाइड हेल्प म्हणजे कोणाला तरी मदत करणे, गेट हेल्प म्हणजे आपल्याला मदत जेव्हा पाहिजे तेव्हा मदत मागणे. प्रोव्हाइड हेल्प करताना 5,000 पासून 50,000 पर्यंत आपण मदत करू शकतो. एका नावानं, आपल्या एका नावानं एक आयडी असतो आणि त्याबद्दल आपल्याला मंथली 30% ग्रोथ मिळते. कन्सेप्टच हा आहे की अविश्वसनीय कन्सेप्ट आहे. जर समजा की मला याच्यामध्ये प्रोव्हाइड हेल्प करायचं आहे, ते प्रोव्हाइड हेल्पला मी क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होते. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, आय रीड द वॉर्निंग अँड फुल्ली अंडरस्टँड ऑल द रिस्क. आय मेक डिसिजन टू पार्टिसिपंट्स इन MMM 2012. Being of sound mind and memory.
छोटासा जो पण आहे त्याला क्लिक करायचं, नेक्स्ट म्हणायचं. नेक्स्ट म्हणल्यानंतर इथे आपल्या बँकेचं डिपॉझिट, बँकेबद्दल डिटेल दिलेलं आहे. यू हॅव बँक अकाउंट डेडिकेटेड फॉर MMM 2012. यू हॅव नो बँक अकाउंट स्पेशली फॉर MMM. आपली जी बँक आहे सिलेक्ट करायची. सिलेक्ट बँक अकाउंट अर्लियर रजिस्टर, आपलं बँक वगैरे डिटेल, IFSC कोड, अकाउंट नंबर सर्व काही याच्यामध्ये नोंद करायची आहे. त्यानंतर आपलं नाव वगैरे चेक करायचं. त्यानंतर नेक्स्टला जायचं. नेक्स्टला गेल्यानंतर फॉर एक्झाम्पल आपल्याला 20,000 रुपयाची मदत करायची, अशी इच्छा व्यक्त केली की मी 20,000 मदत करू शकतो. सिलेक्ट फंक्शनला क्लिक करायचं. फॉर एक्झाम्पल उदाहरणासाठी मी परत एकदा तेच 20,000 वरचेच 20,000 इथे लिहिले आणि नेक्स्ट म्हटलेलं आहे. तर 20,000ची मला मदत करायची असं मी सांगितलेलं आहे. म्हणजे मी कोणाला तरी मदत करतोय आणि त्याबद्दल मी नंतर मदत पण मागतोय. या पद्धतीने हे आहे. हे असं कन्सेप्ट आहे. आणि MMM खूप सुंदर सिस्टम आहे. आजपर्यंत असं सिस्टम माझ्या माहितीप्रमाणे भारतीय लोकांनी पाहिलेलं नव्हतं. आणि आज एकदम सुंदर कन्सेप्ट आहे. एवढंच म्हणू शकतो. पेक्षा जास्त काय सांगणार. धन्यवाद.